टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये जळीत कांडामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। यामधील एक नातेवाईक सुभाष भोसले यांचे नातेवाईक विनोद भोसले यांचे सख्खे भाऊ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की काय परिस्थिती आहे। सर, अतिशय दुःखद अशी दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। काय तुमची मागणी असणार आहे आणि काय वाटते तुम्हाला या संदर्भात? आम्हाला अगोदर वाटलं होतं की खरंच शॉर्ट सर्किट होऊन गाडीचा हा अपघात झाला, जेव्हा आम्ही एवढा विचार काही केला नव्हता। पण काल आम्ही त्याचं अंत्यविधी वगैरे सगळं केलं। त्याच्यानंतर आम्हाला व्हॉट्सअप आणि या सगळ्या ग्रुपवरती CCTV फुटेज आणि या गोष्टी ज्या पाठवल्या गेल्या त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की हे जाणून बुजून केलेलं आहे की गाडी पेट न घेता गाडी एक 10-15 सेकंद गाडी थांबलेली होती, त्याच्यानंतर हे सगळं झालं। पण आपण पाहिलं तर कंपनीचा देखील कुठेतरी निष्काळजीपणा समोर होते। कंपनीमधून 5 लिटर जे केमिकल जाते त्यात लक्ष करत नाही की काय नक्की तुमची त्यात संदर्भात माहिती आहे? नाही, आता कसं आहे की या आम्हाला आत काय घडलं याच्याबद्दल काही कल्पना नाही। आता पोलीससुद्धा तपास चालू आहे, त्यांनी आता CCTV वगैरे बघून सगळं ते तपास करतातच आहेत की आता त्याच्याकडे केमिकल आलं कसं, कोणी दिलं, काय म्हणून दिलं, ते सगळं ते तपास करतील। आता ते काय सांगतील त्याच्यावरतीच आता प्रशासन जे करेल ते योग्य आहे। तर आम्ही आता काही करू शकत नाही। काय मागणी असणार आहे तुमची आता प्रशासनाकडे कंपनी संदर्भात आणि तुमच्या भावाच्या मृत्यू संदर्भात? भाऊ तर गेलेलाच आहे, आता त्याच्या पश्चात त्याचे आई वडील, बायको, त्याचा मुलगा आहे, तर त्याच्या संदर्भात काहीतरी कंपनीने विचार करावा, एवढंच। नक्कीच आपण पाहिलं तर भावाच्या मुलासंदर्भात जे आहे ते आता कंपनी प्रशासनाने विचार करावा, त्याचप्रमाणे निष्काळजीपणा कसा झाला याचा देखील शोध घ्यावा अशी मागणी जी आहे आता भोसले कुटुंबियांकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।